जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेलच्या केबल चोरीला जाण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ। एकाच रात्रीतून 4 ते 5 शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेलच्या कॉपर केबल चोरी जाण्याचा प्रकार शेतकऱ्यांनी समोर आणला आहे। या प्रकाराकडे शहादा पोलीस प्रशासनासह जिल्हा पोलीस प्रशासनाने या शेतातील मोटारींच्या केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेलच्या मोटारींच्या कॉपर केबल सोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस मागील गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असून शहादा पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील याकडे शहादा पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तर ग्रामीण भागात दिवसभर लाईट नसल्याकारणाने रात्रीच्या वेळीच शेतात पाणी शेताला सोडण्यासाठी शेतकऱ्यांना जावं लागत असते। सोबतच वन्य प्राण्यांचा देखील धाक या शेतकऱ्यांना असतो आणि यातच या मोटारीच्या केबल चोरांचा सुळसुळाट वाढल्याने शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र समोर आले आहे। या गंभीर प्रकाराकडे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनासह शहादा पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे। परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी पोलिसांनी जर या चोरट्यांचा योग्य तो बंदोबस्त केला नाही तर भविष्यकाळात जर चोरटे शेतकऱ्यांच्या हाती लागल्यास त्याचा शेतकरीच बंदोबस्त करणार असा देखील इशारा त्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे। या संदर्भात शहादा शहरातील गुजर गल्ली परिसरात असलेल्या गिरीश पाटील या शेतकऱ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव गिरीश पुरुषोत्तम पाटील, राहणार शहादा गुजर गल्ली। माझी इथं कुकळेल चिवानामध्ये 14 एकर जमीन आहे। त्याच्यामध्ये आता सध्या म्हणजे ज्वार टाकलेली आहे, थोडा गहू आहे। आता आज रात्री आमच्या सबमर्सिबलच्या केबली चोरीस गेल्या। 4-5 शेतकऱ्यांच्या केबली चोरीस गेल्या। जसं उमाकांत शंभू पाटील म्हणून आहेत कुकळेलचे, मंद्रजचे जगन नारायण पाटील आहे, यांची माझी जवळजवळ 70-80 फूट केबल 2 मोटरींची केबल चोरीस गेली। हे वारंवारचे आहे, हे चोरी 17 वर्षानुवर्ष चालूच आहे। काय यांच्या काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे, कारण आता आम्हाला रात्री लाईट येते, 11-11:30ला रात्री लाईट येते। मग आम्ही आता हे जे तार चोरीस गेली, आमची केबल गेली, तर कसं काय एवढ्या पिकांचा भरणा करणार? शेतकरी असा हे झालेला आहे, म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी न्याय देण्यासाठी काय करायला पाहिजे शासनाने। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांची, की तुम्ही या चोरांचा योग्य तो बंदोबस्त करा। कारण कदाचित ते एका दिवशी आमच्या हाती लागले, आम्ही त्यांच्या योग्य बंदोबस्त करू निश्चित। कारण आम्ही आता फार कंटाळलो आहे या चोरांपासून, कारण हे दरवर्षीचे आहे। कारण कधी वरच्या पोलवरच्या तारी जातात, कधी या केबली जातात, तर मग शेतकऱ्यांनी करावं काय? आता पाणी भरणं गरजेचं आहे। शेतकरी तर रात्री अपरात्री येऊन पाणी भरणं करतायत। आपल्या जीविताला धोका आहे तरी सुद्धा येतात। कधी बिबट्यांच्या वावर आहे, मग या चोरांच्या धुमाकूळ यांच्यामध्ये आम्हाला या शेतकऱ्यांना आम्ही फार अडचणीत सापडलो आहे। तर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी चोरांचा योग्य तो बंदोबस्त करावा। पोलीस प्रशासनाने खरंच लक्ष द्यावं, आमच्या असं मत आहे। शेतकऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कारण वारंवार अर्ज देऊनही निवेदन देऊनही जर त्या चोरांचा बंदोबस्त होत नसेल तर हे फार कठीण आहे। शेतकरी आपली शेती करणार कसं काय? हा व्यवसाय काय बंद करावा का काय?